मॉड्यूल मधला क्वेश्चन नंबर 1. मॉड्यूल मधला क्वेश्चन नंबर 1. Following are the ledger balance presented by P. Sen as on 31st March 2015. 31 March 2015. So write here trading account for the year ended 31st March 2015. आपल्याला फक्त ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. इथे लास्टला त्यांनी दिलंय बघा. स्टॉक 1/4/2014. So stock they are given on 1st April 2014 means it is a opening stock. Purchase trading account. Carriage inward trading account. Wages trading account. Freight trading account. Sales trading account. Credit side. Return inward outward. Inward आहे, रिटर्न इनवर्ड आहे. म्हणजे इन म्हणजे आत, रिटर्न आलाय म्हणजे विकलेला माल परत आलाय म्हणजे सेल्स रिटर्न. रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न. आउटवर्ड म्हणजे परत पाठवला, रिटर्न केला. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन, अंडरलाईन ऑन प्रोडक्शन, प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. ट्रेडिंग अकाउंट. coal and fuel, gas and fuel. Adjustment number 1. Stock on 31st March 2015. Market price 24,000, cost price 20,000. Closing stock ची प्राइस दिली आहे. दोन प्राइस आहेत, एक मार्केट प्राइस आणि एक कॉस्ट प्राइस, whichever is low. Stock value 10,000. Destroyed by fire and insurance company admitted the claim to the extent of ₹6,000. माहिती आहे ना, ही ॲडजस्टमेंट 3 इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा पीएलच्या डेबिटला, तिसरा बॅलन्स शीटच्या असेटला. गुड्स परचेस फॉर ₹6,000 ऑन 29 मार्च. अंडरलाईन द वर्ड 29 मार्च. आपण ना गुड्स परचेस केला 29 मार्चला, बट स्टील लेइंग इन ट्रान्झिट. अंडरलाईन लेइंग इन ट्रान्झिट. लेइंग इन ट्रान्झिट म्हणजे तो गुड्स आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे, इन ट्रान्झिटमध्ये वर्क इन प्रोग्रेस म्हणजे तो ट्रॅव्हलिंगमध्ये आहे. नॉट ॲट ऑल रिच इन द बुक्स, नॉट ॲट ऑल रेकॉर्डेड इन द बुक्स. याला बोलणं आपण अनरेकॉर्डेड परचेस. आणि अनरेकॉर्डेड परचेसचे दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट ॲडिंग परचेस आणि ॲडिंग क्रेडिटर. गुड्स टेकन फॉर द प्रोप्रायटर फॉर हिज ओन यूज. ओन यूज म्हणजे पर्सनल यूज. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट ड्रॉइंग. आउटस्टँडिंग वेजेस and freight paid in advance. Underline the word paid in advance means prepaid. Okay, let's start now. First to opening stock 10,000. फक्त ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नाही. परचेस 1,60,000. Do the 3 lines for purchase. एक परचेस रिटर्न साठी आणि ऍडजस्टमेंट कॅरेज इनवर्ड 10,000. वेजेस ऍडजस्टमेंट वेजेस. कॅरेज इनवर्ड वर पण ऍडजस्टमेंट आहे? नो, कॅरेज इनवर्ड वर नाही, वेजेस वर आहे. फ्रेट 8,000 एडजस्टमेंट है. सेल्स 3 लाख. रिटर्न इनवर्ड सेल्स रिटर्न 16,000. 2,94,000. रिटर्न आउटवर्ड परचेस रिटर्न 10,000. 1,50,000.
रॉयल्टी 6,000. गैस So now adjustment. Number 1 closing stock. आपल्याला माहिती आहे क्लोजिंग स्टॉक पहिले दोन इफेक्ट, पहिला इफेक्ट ट्रेडिंगचा ट्रेडला, दुसरा बॅलन्स शीटच्या शीटला, पण आपण इथे एकच इफेक्ट देणार आहे कारण आपल्याला इथे ट्रेडिंग अकाउंटच बनवायचं आहे. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. कितीचा गुड डिस्ट्रॉयड झाला? 10,000चा. बाय गुड्स लॉस बाय फायर 10,000. Goods purchase 6,000. Unrecorded purchase. Unrecorded purchase से दोन इफेक्ट येतात. First one adding purchase 6,000. 1,56,000. Goods taken for proprietor for his personal use. By goods taken by proprietor 3,000. Outstanding wages add. Freight paid in advance. Prepaid. किती prepaid? 8 महीने केला start करा. Complete. $284 plus 10,000 plus 3,000 plus 20,000. इथे अजून एक येणार क्लोजिंग स्टॉक मध्ये अनरेकॉर्डेड परचेस आहे ना, तो आपण गुड्स परचेस केले पण तो रेकॉर्ड नाही केला, ठीक आहे, तो गुड्स यायचा बाकी आहे आपल्याकडे, आपण परचेस केले, पेमेंट केले, म्हणजे तो आपल्या स्टॉक मध्ये दिसला पाहिजे, म्हणून आपण स्टॉक मध्ये ऍड करणार अनरेकॉर्डेड परचेस, क्रेडिटर मध्ये नाही ऍड करणार. 2 लाख 3 लाख 20 आणि 3 लाख 20 मधून वजा करणार. तीन लाख 23 6 4 10 7 17 17 6 23 मध्ये 0 5 6 5 6 7 3 10 9 2 12 2 14 14 8 22 10,000 plus
1,56,000 plus 10,000 plus 34,000 plus 7,000 plus 98,000. This is your gross profit. फक्त अनरेकॉर्डेड परचेसचं काय माहिती का, त्यांनी क्रेडिटरमध्ये ॲड नाही करायचं, कारण त्यांनी तिथे एक वर्डिंग वापरलं इन ट्रान्झिट आहे. म्हणजे काय माहिती का, पहिल्यांदा तुम्ही हे ऐकताय, आपण गुड्स परचेस केला, त्याला पेमेंट पण केलं आहे, पण तो गुड्स आहे ना इन ट्रान्झिट आहे. इन ट्रान्झिट आहे म्हणजे प्रवासामध्ये, आणि त्यामुळे तो आज ना उद्या आपल्याकडे गुड्स येणार आहे. जर परचेसमध्ये ॲड केलं तर आपल्या स्टॉकमध्ये पण दाखवायला पाहिजे, म्हणून स्टॉकमध्ये ॲड केलं. ठीक आहे.